नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय व्ही के शिंदे या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आपल्याला माहीत असेल मागच्या काही कालावधीपासून आपण आपली पॉलिटी टेस्ट पेपर सिरीज जी काय ती सुरू केलेली आहे आणि आज आपण या ठिकाणी या पॉलिटी टेस्ट पेपर सिरीजच्या अंतर्गत टेस्ट पेपर 6 विषयीची जी काही डिस्कशन आहे ती घेऊन आणणार आहोत. मित्रांनो, टेस्ट पेपर 6 जो काय तो मागच्या काही दिवसापूर्वी मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी दिलेला होता. आज या टेस्ट पेपर 6 प्रश्नातून जे काही 20 प्रश्न आहेत त्या 20 प्रश्नाविषयीचं जे डिस्कशन आहे आणि त्याची उत्तरे जी काय ती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, वारंवार मी आपणास या ठिकाणी विनंती करतोय की आपल्या या टेस्ट सिरीजला अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून आगामी संयुक्त गट ब, गट क पूर्व परीक्षा 2025 असेल किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 असेल, या सर्व अनुषंगाने या टेस्ट सिरीजचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होऊ शकेल आणि राज्यव्यवस्था घटकाची तयारी त्यांची चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. तर त्यामुळे पुन्हा एकदा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विनंती करतोय की हा सुद्धा जो काही व्हिडिओ आहे किंवा हा सुद्धा जो काही या ठिकाणी टेस्ट पेपर 6 आहे तो अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करावा आणि शेअर करावा. मित्रांनो, या ठिकाणी टेस्ट पेपर 6 मध्ये सुद्धा मी मागील सर्व टेस्ट पेपर प्रमाणेच या ठिकाणी 20 प्रश्न दिले होते. यावेळेस दिलेले 20 प्रश्न हे थोडेसे आणखीन त्याचा जो काही लेवल आहे तो लेवल आणखीन या ठिकाणी अवघड करण्याचा प्रयत्न मी केलेला होता. मागच्या टेस्ट पेपर 5च्या पेक्षा किंवा मागच्या संबंध या ठिकाणी पहिल्या टेस्ट पेपरपासून 5व्या टेस्ट पेपरपर्यंतच्या संबंध प्रश्नांचा विचार केला तर त्या संबंध प्रश्नांपेक्षा या टेस्ट पेपर 6 मध्ये या ठिकाणी आणखीन थोडंसं या ठिकाणी प्रश्नांचं स्वरूप एक प्रकारे अवघड देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि याच्या पुढे सुद्धा आपल्याला या ठिकाणी जे काही पुढे टेस्ट पेपर प्राप्त होतील त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं स्वरूप थोडंसं या ठिकाणी अवघड असेल असं म्हणायला काही हरकत नाही. आता सर्वांनाच हे सर्व प्रश्न जे काय ते अवघड गेलेले असतील असं मी म्हणणार नाही, पण या ठिकाणी जे काही प्रश्नांचं स्वरूप आहे ते थोडंसं वेगळं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी या टेस्ट पेपर 6 मध्ये मी केलेला होता. तर मित्रांनो, या ठिकाणी अधिक वेळ न घालवता आपण या टेस्ट पेपर 6च्या डिस्कशनला आणि त्याच्या उत्तरांना जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नेमकं काय आहे हे लक्षात येऊ शकेल. तर यामध्ये मी पहिला प्रश्न जो केला होता तो या प्रकारचा होता. प्रश्न पहिला, विधान ए, अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या भारतीय संविधानामध्ये दिलेली नाही, कारण आर, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग बिगर घटनात्मक संस्था आहे. म्हणजे विधान आणि कारण यावर आधारित असणारा हा जो काही प्रश्न आहे तो मी विचारलेला होता की ज्यामध्ये विधान ए असं होतं की अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या भारतीय संविधानामध्ये दिलेली नाही आहे आणि कारण आर होतं राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग बिगर घटनात्मक संस्था आहे. आणि पर्याय होते या प्रकारचे. पर्याय 1, दोन्ही ए आणि आर बरोबर आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. पर्याय 2, दोन्ही ए आणि आर बरोबर आहेत पण आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही आहे. पर्याय 3, ए आणि ए बरोबर आहे पण आर चूक आहे आणि पर्याय 4, ए चूक आहे पण आर बरोबर आहे. तर मित्रांनो, हा जो काही प्रश्न आहे तो या ठिकाणी विधान व कारणावर आधारित प्रश्न होता. ज्यांना कोणाला या ठिकाणी या दोन्ही विधानांच्या प्रश्नातून योग्य संदर्भ माहिती असेल तरच या ठिकाणी त्याचं उत्तर जे काय ते लिहू शकतात. तर आता विधान ए जे आहे ते काय दिलेलं आहे की अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या भारतीय संविधानामध्ये दिलेली नाही आहे. तर ऑब्व्हियसली हे विधान बरोबर आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेच अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या ही दिलेली नाही आहे. हे म्हणणं बरोबर आहे, कारण की जेव्हा आपण या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये मूलभूत हक्कांचा विचार करतो तर त्यामध्ये कलम 30 अंतर्गत आपल्याला धर्म आणि भाषा या आधार असणाऱ्या अल्पसंख्याक घटकांचा विचार केलेला आपल्याला दिसून येतो. तर त्यामध्ये अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या कलम 30 मध्ये आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. किंबहुना भारतीय राज्यघटनेच्या कलम 366 अंतर्गत विभिन्न संज्ञांच्या व्याख्या ज्या स्पष्ट केलेल्या त्यातही कुठेही आपल्याला अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या पाहायला मिळत नाही किंवा अल्पसंख्याक शब्दाची जी काही संज्ञा आहे ती दिली गेलेली नाही आहे. तर त्यामुळे ऑब्व्हियसली आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या भारतीय संविधानामध्ये कुठेही दिलेली नाही आहे. हे विधान बरोबर आहे. कारण आर जे दिलेलं आहे की राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग बिगर घटनात्मक संस्था आहे. आता या ठिकाणी हे देखील विधान बरोबर आहे जे कारण म्हणून दिलेलं आहे की राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग हा भारतामध्ये आहे आणि तो एक बिगर घटनात्मक संस्था आहे. मग बिगर घटनात्मक संस्था आहे म्हणजे कसं आहे तर ती एक वैधानिक संस्था आहे, घटनात्मक संस्था नाही आहे. ती एक वैधानिक संस्था आहे कारण की ती कायद्याद्वारे स्थापन झालेली आहे, ती काही घटनात्मक संस्था नाही आहे. म्हणजे ज्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेच्या कलम 338 अंतर्गत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आहे, कलम 338 ए अंतर्गत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आहे किंवा कलम 338 बी अंतर्गत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे, या जशा 3 आयोगांचा विचार आपल्याकडे या ठिकाणी घटनात्मक पद्धतीने करता येऊ शकतो तसा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचा विचार आपल्याकडे घटनात्मक पातळीवर केला गेलेला नाही आहे. मात्र तो वैधानिक स्तरावर केलेला आहे, कायद्याने ही संस्था स्थापन केली गेलेली आहे, घटनात्मक स्तरावर त्याचा कुठेही उल्लेख नाही आहे. आणि म्हणून राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग ही बिगर घटनात्मक संस्था आहे म्हणजेच ती घटनात्मक नाही आहे. तर मग कशी आहे तर ती वैधानिक संस्था आहे असं मला जागेवर होते. आणि म्हणून विधान आणि कारण दोन्ही बरोबर आहेत, पण कारण विधानाचं योग्य स्पष्टीकरण आहे का तर नाही आहे. आणि म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2 की दोन्ही ए आणि आर बरोबर आहेत पण आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही आहे.
दोन्ही ए आणि आर बरोबर आहेत, पण आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही आहे. हा पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल, कारण की विधानाला अनुसरून जे कारण दिलेलं आहे ते त्याचं योग्य स्पष्टीकरण स्पष्ट करता येत नाही. तर त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मग आता कशा पद्धतीने याचा विचार आपल्याला विस्तारण करता येऊ शकेल, तर पहा की भारतीय घटनेच्या भाग 3 मधील सांस्कृतिक व शैक्षणिक हक्काची चर्चा कलम 29 आणि 30 मध्ये केलेली आहे. तर अशा या सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कामध्ये कलम 30(1) नुसार धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क असेल अशी तरतूद केलेली आहे. कोणत्या कलमामध्ये? तर कलम 30(1) नुसार शैक्षणिक व सांस्कृतिक हक्कांतर्गत. म्हणजे इथं अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या कुठेही दिलेली नाही आहे. फक्त या ठिकाणी धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचं प्रशासन करण्याचा हक्क असेल अशीच तरतूद केलेली आहे. त्यानंतर कलम 30(1) मध्ये कुठेही अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या दिलेली नाही आहे. मात्र अल्पसंख्याक याबाबतचे 2 निकष जे स्पष्ट केलेले आहेत ते म्हणजे कोणते? तर धर्म किंवा भाषा. कलम 366 मध्ये सुद्धा की ज्यामध्ये विभिन्न संज्ञांची व्याख्या स्पष्ट केलेली आहे, तर त्या कलम 366 मध्ये सुद्धा अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या दिलेली नाही आहे. आणि 1992 मध्ये संसदेने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा 1992 मंजूर केला आणि या कायद्यानुसार 1993 साली राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना भारतामध्ये झालेली आहे, की ज्यामुळे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग ही घटनात्मक संस्था नसून ती एक वैधानिक संस्था आहे असं म्हणायला जागा होते, कारण की ही कायद्यानुसार स्थापन झालेली संस्था आहे. या कारणामुळे तिला वैधानिक संस्था म्हणता येऊ शकेल किंवा बिगर घटनात्मक संस्था असं म्हणता येऊ शकेल. ती घटनात्मक संस्था नाही आहे. तर या सर्व अर्थाने उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. संघ राज्याचे हे कर्तव्य असेल की ते बाह्य आक्रमण व अंतर्गत अशांततेपासून प्रत्येक राज्याचे रक्षण करेल. संघ राज्याचे हे कर्तव्य असेल की ते बाह्य आक्रमण व अंतर्गत अशांततेपासून प्रत्येक राज्याचे रक्षण करेल अशी तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात नमूद केली आहे? याबाबतची तरतूद कोणत्या कलमात घटनेमध्ये नमूद केली आहे? पर्याय 1 कलम 215, पर्याय 2 कलम 275, पर्याय 3 कलम 352 आणि पर्याय 4 कलम 355. तर मित्रांनो या ठिकाणी या बाबतचा जर विचार जर केला तर आपल्याला 2 कलमांमध्ये संभ्रम होऊ शकतो. एक तर कलम 352 किंवा कलम 355. मात्र याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कलम 355 की संघ राज्याचं हे कर्तव्य असेल की बाह्य आक्रमण व अंतर्गत अशांततेपासून प्रत्येक राज्याचे रक्षण करेल. कोण? तर संघ राज्य. तर याबाबतची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 355 मध्ये नमूद केलेली आहे हे म्हणायला जागा होते आणि म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कलम 355. कशा पद्धतीने? पहा की कलम 355 याचं शीर्षकच या प्रकारचं आहे की परचक्र व अंतर्गत अशांतते यापासून राज्याचे संरक्षण करणे हे संघ राज्याचे कर्तव्य. कलम 355चं जे काही शीर्षक घटनेवर दिलेलं आहे ते काय आहे की परचक्र व अंतर्गत अशांतता यापासून राज्याचे संरक्षण करणे हे संघ राज्याचे कर्तव्य. आणि त्यात तरतूद कशा पद्धतीने दिली आहे की कलम 355 नुसार परचक्र व अंतर्गत अशांतता यापासून प्रत्येक राज्याचे संरक्षण करणे आणि प्रत्येक राज्याचे शासन आणि या संविधानाच्या तरतुदींना अनुसरून चालवली जाईल. प्रत्येक राज्याचे शासन या संविधानाच्या तरतुदींना अनुसरून चालवली जाईल याची सुनिश्चिती करणे हे संघ राज्याचे कर्तव्य असेल. म्हणजे जी काही तरतूद या ठिकाणी आपण कलम 355 नुसार जर पाहिली तर त्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की परकीय आक्रमण असेल किंवा अंतर्गत अशांतता असेल यापासून राज्याचं संरक्षण करणं आणि प्रत्येक राज्याचे शासन हे संविधानाच्या तरतुदींना अनुसरून चालवली जाईल याची सुनिश्चिती करणं हे संघ राज्याचं कर्तव्य असेल. हे संघ राज्याचं कर्तव्य असेल म्हणजे कोणाचं कर्तव्य असेल? तर केंद्राचं कर्तव्य असेल, केंद्र सरकारचं कर्तव्य असेल. या अर्थाने त्याचा अर्थ आपण इथं घ्यायचा आहे. तर या अनुषंगाने या ठिकाणी कलम 355 हेचं उत्तर आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 खालील विधानी वाचा. जवाहरलाल नेहरू हे मृत्यूच्या वेळी भारतीय पंतप्रधान म्हणून 4थ्या कालावधीमध्ये होते. जवाहरलाल नेहरू यांनी संसद सदस्य म्हणून रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. भारताचे पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान हे 1977 मध्ये नियुक्त झाले होते. कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहे किंवा आहेत? पर्याय 1 अ आणि ब, पर्याय 2 फक्त क, पर्याय 3 फक्त अ आणि पर्याय 4 अ आणि क. तर मित्रांनो आपल्याला याबाबत जर व्यवस्थित माहिती असेल, एक प्रकारे फॅक्च्युअल बेसिसवर संपूर्ण माहिती असेल तरच आपण याचं उत्तर जे काय ते देऊ शकता, कारण की प्रश्न जो काय तो थोडासा ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या आधारावर विचार केलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला याचं एक्झॅक्ट उत्तर माहीत असेल तरच आपण याचं उत्तर देऊ शकता. आता पहिला जो पर्याय दिलेला आहे अ पर्याय की जवाहरलाल नेहरू हे मृत्यूच्या वेळी भारतीय पंतप्रधान म्हणून 4थ्या कालावधीमध्ये होते, तर ऑब्व्हियसली या ठिकाणी हे विधान बरोबर आहे. का तर 1947 ते 1952, 1952 ते 1957, 1957 ते 1962 आणि 1962 ते 1964 असा हा जो काही त्यांचा 4था कालावधी आहे तो सांगता येऊ शकतो. आणि त्यामुळे या ठिकाणी 4थ्या कालावधीमध्ये ते एक प्रकारे
होते मृत्यूच्या वेळी असं म्हणणं ऑब्व्हियसली योग्य आहे, कारण की 1962 ते 64 या कालावधीच्या अंतर्गत त्यांचा मृत्यू झाला 1964ला आणि त्यामुळे ते मृत्यूच्या वेळी 4थ्या कालावधीमध्ये होते असं म्हणणं बरोबर आहे. त्यानंतर की जवाहरलाल नेहरू यांनी संसद सदस्य म्हणून रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, तर हे विधान मात्र या ठिकाणी चुकीचं आहे. का? कारण की भलेही आपल्याकडे गांधी घराण्याच्या स्तरावर जर विचार केला तर अमेठी आणि रायबरेली हे 2 मतदारसंघ हे गांधी घराण्याचे मतदारसंघ म्हणून प्रथमपासून पाहत आलेलो आपण. इंदिरा गांधी असोत किंवा एक प्रकारे सोनिया गांधी असोत, राजीव गांधी असोत किंवा राहुल गांधी असोत, यांनी ऑब्व्हियसली या ठिकाणी रायबरेली किंवा अमेठी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व पहिल्यापासून केलेलं आहे उत्तर प्रदेशच्या स्तरावर. मात्र जवाहरलाल नेहरू यांनी संसद सदस्य या नात्याने रायबरेली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं असं म्हणणं चुकीचं आहे, कारण की या ठिकाणी जवाहरलाल नेहरू यांनी खऱ्या अर्थाने जर विचार केला तर अलाहाबाद जिल्ह्यातील फुलपूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं होतं. अलाहाबाद जिल्ह्यातील फुलपूर या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं होतं, न की रायबरेली मतदारसंघाचं. आणि म्हणून या ठिकाणी विधान हे चुकीचं आहे. भारतात पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान हे 1977 नियुक्त झाले होते, तर विधान हे बरोबर आहे, कारण की मोरारजीभाई देसाई हे पंतप्रधान म्हणून गैर काँग्रेसी पंतप्रधान म्हणून 1977 नियुक्त झाले होते, हे म्हणणं योग्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी उत्तर काय सांगता येईल तर पर्याय क्रमांक 4 आणि हे विधाने बरोबर आहेत, मात्र ब हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. आणि हे विधाने बरोबर आहेत, मात्र हे विधान चुकीचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 आणि कशा पद्धतीने थोडंसं पुढे पाहूया आपण, की जवाहरलाल नेहरू यांचा पंतप्रधान कालावधी जो काय आहे तो 1947 ते 1952, की जे त्या कालखंडात हंगामी सरकारचे पंतप्रधान म्हणून ते कार्यरत होते. 1952 ते 57, 1957 ते 62 आणि 1962 ते 64, तर त्यांच्या मृत्यूच्या वेळी ते 4थ्या कालावधीमध्ये होते असं म्हणणं योग्य आहे. जवाहरलाल नेहरू यांनी 1952, 1957, 1962 या काळात अलाहाबाद जिल्ह्यातील फुलपूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. आणि मोरारजीभाई देसाई हे भारताचे गैर काँग्रेसी पंतप्रधान म्हणून 1977 ते 1979 मध्ये कार्यरत होते. मोरारजीभाई देसाई हे सुरत या मतदारसंघाची त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं होतं. म्हणजे मोरारजी देसाई यांनी सुरत या मतदारसंघाचं या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं होतं गुजरातच्या स्तरावर. तर त्यामुळे या ठिकाणी या सर्व अंगाने ही माहिती जी काय ती चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. जाऊया पुढे 4थ्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोण भारताचे वित्तमंत्री राहिलेले आहेत? खालीलपैकी कोण भारताचे वित्तमंत्री राहिलेले आहेत? VP सिंघे, R व्यंकटरमण, YB चव्हाण, प्रणव मुखर्जी. पर्याय उत्तरे आहेत पर्याय 1 B आणि पर्याय 2 क आणि पर्याय 3 ब आणि पर्याय 4 B क आणि तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हाही प्रश्न फॅक्च्युअल पद्धतीनेच विचारला गेलेला असल्यामुळे एक्झॅक्ट त्याचं उत्तर माहिती असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही त्याचं उत्तर योग्य पद्धतीने लिहू शकता. तर एक लक्षात घ्या की VP सिंह हे राजीव गांधी सरकारच्या कालखंडामध्ये वित्तमंत्री होते, त्यामुळे पर्याय बरोबर आहे. R व्यंकटरमण हे इंदिरा गांधींच्या कालखंडामध्ये वित्तमंत्री होते, त्यामुळे तेही बरोबर आहे. YB चव्हाण हे देखील इंदिरा गांधी सरकारच्या कालखंडामध्ये वित्तमंत्री होते, त्यामुळे तेही बरोबर आहे. आणि प्रणव मुखर्जी की जे इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग सरकारच्या कालखंडामध्ये वित्तमंत्री होते, त्यामुळे तेही बरोबर आहे. त्यामुळे खालीलपैकी कोण भारताचे वित्तमंत्री राहिलेले आहेत तर सर्वच पर्याय बरोबर आहेत, म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 B क आणि उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 B क आणि मग आता कशा पद्धतीने तर VP सिंह 1984 ते 87 या कालखंडात राजीव गांधी सरकारच्या कालखंडामध्ये वित्तमंत्री होते. R व्यंकटरमण 1980 ते 82 या कालखंडात इंदिरा गांधी सरकारच्या कालखंडात वित्तमंत्री होते. YB चव्हाण 1970 ते 1974 या कालखंडात इंदिरा गांधी सरकारच्या अंतर्गत ते वित्तमंत्री होते. आणि प्रणव मुखर्जी हे 1982 ते 1984 इंदिरा गांधी सरकारच्या कालखंडात वित्तमंत्री होते आणि त्यानंतर 2009 ते 2012 या कालखंडात मनमोहन सिंग सरकारच्या काळात सुद्धा एक प्रकारे ते वित्तमंत्री होते. तर त्यामुळे VP सिंह, R व्यंकटरमण, YB चव्हाण किंवा प्रणव मुखर्जी या सर्वच व्यक्ती वित्तमंत्री राहिलेले आहेत असं म्हणायला जागा होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणता एक लोकसभेचा सर्वाधिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा मतदारसंघ किंवा निर्वाचन क्षेत्र आहे? खालीलपैकी कोणता एक लोकसभेचा सर्वाधिक मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मतदारसंघ किंवा निर्वाचन क्षेत्र आहे? पर्याय 1 कांगडा, पर्याय 2 लडाख, पर्याय 3 कच्छ आणि पर्याय 4 भिलवाडा. तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी इथंही आपल्याला फॅक्च्युअल प्रश्न विचारलेले असल्यामुळे इथंही योग्य उत्तर, एक्झॅक्ट उत्तर माहिती असेल तरच आपण त्याचं उत्तर लिहू शकता. उत्तर आहे लडाख. कारण की लडाखच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपण पाहू शकता की क्षेत्रफळाच्या दृष्टीने लोकसभेचा सर्वाधिक मोठा मतदारसंघ किंवा निर्वाचन क्षेत्र म्हणून लडाखचा विचार केला जातो. लडाख या लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ 59,146 वर्ग किलोमीटर आहे. लडाख या लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? 59,146 वर्ग किलोमीटर आहे.
भौगोलिक व क्षेत्रफळाच्या दृष्टीने एवढा मोठा मतदारसंघ किंवा नागरिक क्षेत्र असूनसुद्धा, म्हणजे या ठिकाणी क्षेत्रफळाच्या पातळीवर किंवा भौगोलिक दृष्टीने हा मतदारसंघ एवढा मोठा मतदारसंघ असूनसुद्धा येथील मतदार संख्या मात्र केवळ 1,74,718 आहे 2019च्या आकडेवारीनुसार. 2019च्या आकडेवारीनुसार यातील या मतदारसंघातील असणारी मतदारसंख्या केवळ आहे 1,74,718. कारण की ऑब्व्हियसली लडाख हा प्रदेश जो आहे तो डोंगराळ पर्वती प्रदेश आहे आणि त्या कारणामुळे इथं लोकसंख्या विरळ असणं साहजिक आहे आणि त्याचा विचार करता संख्यासुद्धा विरळ असणं साहजिक आहे. आता 2019नुसार जरी या ठिकाणी ही मतदारसंख्या 1,74,718 असली तरी 2024च्या या आकडेवारीनुसार लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने विचार केला त्याच्यात वाढ काही प्रमाणात झाली असेल हेही इथं आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. मात्र लडाख हा एक प्रकारे सर्वात मोठा मतदारसंघ आहे असं म्हणायला जागा होते. त्यानंतर जाऊया 6व्या प्रश्नाकडे. खालील घटक राज्यांचा भारतीय संघव्यवस्थेमध्ये संपूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त होण्याचा योग्य कालानुक्रम कोणता आहे? कालानुक्रम कोणता आहे म्हणजे कोणतं घटक राज्य हे कालानुक्रमाने अगोदर निर्माण झालेला आहे त्यानुसार त्याचा क्रम लावायचा आहे. म्हणून या ठिकाणी खालील घटक राज्यांचा भारतीय संघव्यवस्थेमध्ये संपूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त होण्याचा योग्य कालानुक्रम कोणता आहे हे या ठिकाणी शोधायचे. पर्याय 1 आहे सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, हरियाणा. पर्याय 2 आहे नागालँड, हरियाणा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश. पर्याय 3 आहे सिक्कीम, हरियाणा, नागालँड, अरुणाचल प्रदेश. पर्याय 4 आहे नागालँड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, हरियाणा. तर या ठिकाणी इथंही हा फॅक्च्युअल प्रश्न असल्यामुळे एक्झॅक्टली आपल्याला त्यांच्या कालानुक्रमाची माहिती असेल तरच त्याचं उत्तर आपण योग्य पद्धतीने देऊ शकता. तर उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 नागालँड, हरियाणा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश. पर्याय क्रमांक 2 नागालँड, हरियाणा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश. का? कारण की नागालँडचा जर विचार केला तर 1963ला या ठिकाणी राज्याच्या स्तरावर त्याचा विचार करता येऊ शकेल. हरियाणाचा 1966, सिक्कीम 1975 आणि अरुणाचल प्रदेश 1987. आणि म्हणून 1963, 1966, 1975, 1987चा विचार करता नागालँड, हरियाणा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश हा पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आपलं स्पष्ट करता येईल. कशा पद्धतीने ते पाहू शकता आपण की या ठिकाणी नागालँडची जर विचार करायचा झाला तर 1 डिसेंबर 1963ला संपूर्ण राज्याचा दर्जा विचार करता येऊ शकतो. हरियाणा 1 नोव्हेंबर 1966ला संपूर्ण राज्याचा विचार करता येऊ शकतो. सिक्कीम 15 मे 1975 आणि अरुणाचल प्रदेश 20 फेब्रुवारी 1987. या अर्थाने संपूर्ण राज्याच्या दर्जाचा जो काही कालानुक्रम आहे तो या घटक राज्यांचा या पद्धतीने स्पष्ट करता येईल. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 खालील विधाने वाचा. पर्याय राष्ट्रपती किंवा राज्याचा राज्यपाल हे आपल्या पदाच्या अधिकारांच्या वापराबद्दल व कर्तव्यांच्या पालनाबद्दल अथवा ते अधिकार वापरताना व ती कर्तव्ये पार पाडताना त्याने केलेल्या किंवा त्याने करण्याची अभिप्रेत असलेल्या कोणत्याही कृतीबद्दल कोणत्याही न्यायालयाला उत्तरदायी असणार नाही. पण कलम 61 खाली दोषारोपाचे अन्वेषण करण्यासाठी संसदेच्या कोणत्याही सभागृहाने नियुक्त केलेले किंवा नामनिश्चित केलेले कोणतेही न्यायालय, न्यायाधिकरण किंवा निकाय याला राष्ट्रपतीच्या वर्तनाचे पुनरावलोकन करता येईल. वरीलपैकी कोणतं विधान सत्य नाही? पर्याय 1 फक्त अ, पर्याय 2 फक्त ब, पर्याय 3 अ आणि ब, पर्याय 4 अ आणि ब दोन्ही सत्य. मित्रांनो आपल्याला विचारलं की वरीलपैकी कोणतं विधान सत्य नाही, असत्य आहे, अयोग्य आहे की चुकीचं आहे या अर्थाने विचार करायचा आहे. तर या ठिकाणी एक लक्षात घ्या की आपल्याला जर या दोन्ही विधानांबद्दलची योग्य माहिती असेल किंवा या दोन्ही विधानांचा संबंध नेमका कोणत्या कलमाशी जोडला गेलेला आहे हे माहिती असेल, कोणत्या संदर्भाने जोडला गेलेला हे माहिती असेल तरच आपण या ठिकाणी याचं योग्य उत्तर जे काही ते देऊ शकता. त्यामुळे इथं आपल्याला हा प्रश्न सोडत असताना पुन्हा एकदा फॅक्च्युअल बेसिसवर आणि एक्झॅक्टली त्याची संबंध तरतूद ही लक्षात आली पाहिजे. आता जी काही तरतूद पर्याय जी तरतूद दिलेली आहे की राष्ट्रपती व राज्याचा राज्यपाल हे आपल्या पदाच्या अधिकारांच्या वापराबद्दल व कर्तव्याच्या पालनाबद्दल अथवा ते अधिकार वापरताना व ती कर्तव्ये पार पाडताना त्याने केलेल्या किंवा त्याने करण्याच्या अभिप्रेत असलेल्या कोणत्याही कृतीबद्दल कोणत्याही न्यायालयाला उत्तरदायी असणार नाही. मात्र पहा की कोणत्याही न्यायालयाला उत्तरदायी असणार नाही. कोण? राष्ट्रपती व राज्यपाल. कशाबद्दल? तर त्यांच्या अधिकार व कर्तव्यांच्या पालनाबद्दल किंवा वापराबद्दल किंवा ती कर्तव्ये पार पाडताना केलेल्या कोणत्याही कृतीबद्दल न्यायालयाला उत्तरदायी असणार नाहीत. म्हणजे याचा अर्थ कसा घ्यायचा आहे तर राष्ट्रपती व राज्यपाल यांना न्यायालयीन कारवाईपासून संरक्षण बहाल केलं गेलेलं आहे. ही कलम 361 मध्ये जी तरतूद आहे ती आपल्याला लक्षात आली पाहिजे. कारण की पर्यायामध्ये जो काही संदर्भ दिलेला आहे तो भारतीय राज्यघटनेच्या कलम 361 नुसार असणारा संदर्भ आहे की ज्यामध्ये राष्ट्रपती व राज्यपाल किंवा राजप्रमुख यांना न्यायालयीन कारवाईपासून संरक्षण दिलं गेलेलं आहे. तर त्यामुळे कलम 361चा विचार करता ही तरतूद या ठिकाणी पर्यायातली बरोबर आहे. राहिला प्रश्न ब पर्यायाचा
की पण कलम 61 खाली दोषारोपाचे अन्वेषण करण्यासाठी संसदेच्या कोणत्याही सभागृहाने नियुक्त केलेले किंवा नामनिश्चित केलेले कोणतेही न्यायाधिकरण निकाय याला राष्ट्रपतीच्या वर्तनाचे पुनर्वलोकन करता येईल. तर ही तरतूदसुद्धा या ठिकाणी कलम 361 नुसारच नमूद केलेली आहे. आता आपल्याकडे भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 61 नुसार राष्ट्रपतीच्या महाभियोगाची किंवा इम्पीचमेंट प्रोसेसची चर्चा केलेली आहे. राष्ट्रपतींनी संविधानाचं उल्लंघन केल्याबद्दल, संविधानाच्या उल्लंघनाबद्दल किंवा राष्ट्रपतींनी केलेल्या गैरवर्तनाबद्दल त्यांच्या विरोधात महाभियोग चालवता येतो, महाभियोगाचा प्रस्ताव मांडता येतो. तर त्याला अनुसरूनच या ठिकाणी कलम 361 मध्ये ही तरतूद आपल्याला पाहायला मिळते की कलम 61 खाली दोषारोपाचे अन्वेषण करण्यासाठी, म्हणजे राष्ट्रपतीच्या विरोधातल्या दोषारोपांचं अन्वेषण म्हणजे चौकशी करण्यासाठी संसदेच्या कोणत्याही सभागृहाने नियुक्त केलेले किंवा नामनिश्चित केलेले कोणतेही न्यायाधिकरण किंवा निकाय याला राष्ट्रपतींच्या वर्तनाचे म्हणजेच गैरवर्तनाचे पुनर्वलोकन करता येईल का? तर करता येईल. कारण कलम 61 मध्ये महाभियोगाची तरतुदीचा उल्लेख केलेला आहे. मग तोच संदर्भ या ठिकाणी पुढे तर कलम 361 मध्ये सुद्धा या पद्धतीने दिलेला आहे. तर त्यामुळे दोन दृष्टीने कलम 361 मध्ये स्पष्ट केलेलं आहे की आपल्याकडे राष्ट्रपती व राज्यपाल यांच्याबाबत न्यायालयामध्ये कारवाई करता येत नाही, फौजदारी दृष्टीतून सुद्धा कारवाई करता येत नाही आणि एक प्रकारे त्यांना न्यायालयीन कारवाईपासून संरक्षण आहे, कुणाला राष्ट्रपती व राज्यपाल या दोन्ही पदांना. मात्र राष्ट्रपतींच्या बाबतीत या ठिकाणी एक प्रकारे महाभियोगाच्या प्रक्रियेद्वारे, महाभियोगाच्या माध्यमातून, महाभियोग प्रस्ताव मांडून त्यांच्या संविधानाच्या उल्लंघनाबद्दलच्या वर्तनाचं पुनर्वलोकन करता येईल, याचाही संदर्भ कलम 361 मध्ये दिलेला आहे. तर त्यामुळे या ठिकाणी कलम 61 मधली महाभियोगाची तरतूद आणि कलम 361 मधली असणारी ही तरतूद या दोन्ही दृष्टिकोनातून ही दोन्ही विधाने कशी आहेत? सत्य आहेत. आणि म्हणून तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 अ आणि ब दोन्ही सत्य. अ आणि ब दोन्ही सत्य हे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. आपल्याला विचारलं होतं काय की कोणतं विधान सत्य नाही आहे, पण या ठिकाणी हे दोन्ही विधाने सत्य आहेत आणि म्हणून या ठिकाणी उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 अ आणि ब दोन्ही सत्य. कशा पद्धतीने आपण पाहू शकता की विधान अ आणि ब दोन्ही विधाने भारतीय घटनेतील कलम 361(1) नुसार, कलम 361(1) नुसार सत्य आहेत, ज्यात राष्ट्रपती व राज्यपाल यांना न्यायालयीन कारवाईपासून संरक्षण दिलेले आहे. मात्र कलम 61 नुसार राष्ट्रपतीच्या गैरवर्तनाची चौकशी ही संसदेच्या कोणत्याही सभागृहाने नियुक्त केलेले न्यायाधिकरण किंवा निकाय यांना करता येईल अशी तरतूद सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते याच कलम 361(1) नुसार. तर आपण कलम 361(1) काढून पाहिलं तर हे दोन्ही विधाने तुम्हाला त्यात पाहायला मिळतील. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, संघ किंवा राज्य लोकसहयोगाच्या अध्यक्ष किंवा अन्य कोणत्याही सदस्य याच्या दुर्वर्तनाची बाब राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाकडे निर्णयार्थ सोपविल्यानंतर सर्वोच्च न्यायालय हे डॅश कलमानुसार त्या संबंधात विहित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार रीतसर चौकशी करते. म्हणजे आता पहा की संघ किंवा राज्य लोकसहयोगाच्या अध्यक्ष किंवा अन्य कोणत्याही सदस्याच्या दुर्वर्तनाची म्हणजेच गैरवर्तनाची बाब राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाकडे निर्णयार्थ सोपविल्यानंतर सर्वोच्च न्यायालय हे डॅश कलमानुसार त्या संबंधात विहित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार रीतसर चौकशी करते. तर आपल्याला कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय त्याबाबतची कार्यपद्धतीच्याद्वारे रीतसर चौकशी करते याचा विचार करायचा आहे. संबंध आहे संघ आणि राज्य लोकसहयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या गैरवर्तनासंबंधीचा. आता इथं असं वाटणं साहजिक आहे किंवा या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 315 ते 323 अंतर्गत या संघ किंवा राज्य लोकसहयोगाच्या बाबतची तरतूद आपल्याला पाहायला मिळते, संयुक्त लोकसभेची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. पण पर्यायामध्ये तर कुठेही या ठिकाणी कलम 315 ते 323 मधल्या कोणत्याही कलमाचा संदर्भ दिलेला नाही आहे. मुळात एक लक्षात घ्या की इथं प्रश्न जो काय आहे तो भलेही संघ आणि राज्य लोकसहयोगाच्या बाबतीत विचारलेला असला तरी त्याबाबतच्या चौकशीचा अधिकार जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाकडे दिलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालय कोणत्या कलमानुसार ती चौकशी करते या अर्थाने तो प्रश्न विचारला. तर या ठिकाणी पर्याय 1 आहे कलम 144, पर्याय 2 आहे कलम 146, पर्याय 3 आहे कलम 145 आणि पर्याय 4 आहे कलम 147. तर या ठिकाणी याचं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 कलम 145. पर्याय क्रमांक 3 कलम 145 की ज्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय हे त्या संबंधात विहित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार संबंधित अध्यक्ष सदस्यांची चौकशी करत असते असं म्हणायला जागा होते. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलम 145. कशा पद्धतीने पुढे विस्ताराने पहा की घटनेच्या कलम 317(1) नुसार पहा आपल्याकडे संघ आणि राज्य लोकसभा किंवा संयुक्त लोकसभेची तरतूद ही कलम 315 ते 330 मध्ये केलेली आहे. तर त्याच अंतर्गत येणाऱ्या कलम 317(1) नुसार संघ आणि राज्य लोकसहयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर व सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती त्यांना कलम 317(3) नुसार पदावरून दूर करू शकतात. राष्ट्रपती हे संघ आणि राज्य लोकसहयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांना पदावरून दूर करू शकतात हे बरोबर आहे. पण कोणाच्या चौकशीनंतर? तर सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करतात. कशा पद्धतीने? तर कलम 317(1) नुसार लोकसेवा आयोगाच्या
अध्यक्ष किंवा अन्य कोणत्याही सदस्य याच्या दुर्वर्तनाची बाब, मग कोणताही लोकसेवा आयोग असू द्या, संघ लोकसेवा आयोग असू द्या, राज्य लोकसेवा आयोग असू द्या, संयुक्त लोकसेवा आयोग असू द्या, लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष किंवा अन्य कोणत्याही सदस्य यांच्या दुर्वर्तनाची बाब राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे निर्णयार्थ सोपविल्यानंतर सर्वोच्च न्यायालय हे कलम 145 नुसार कारण की कलम 317(1) मध्येच ही तरतूद अशी नमूद केलेली आहे की याबाबतची चौकशी सर्वोच्च न्यायालय कलम 145 नुसार करेल. तर त्यामुळे सर्वोच्च न्यायालय हे कलम 145 नुसार त्याबाबत विहित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार रितसर चौकशी चालवून नंतर त्या अध्यक्षास व यथास्थिती अन्य सदस्यास दुर्वर्तनाच्या कारणास्तव पदावरून दूर करावयास पाहिजे असे कळविल्यानंतरच राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे अध्यक्ष सदस्याला पदावरून दूर केले जाईल. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर आणि सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या शिफारशीनुसार राष्ट्रपती अध्यक्ष सदस्यास पदावरून दूर करू शकतात. पण याकरता जी काही चौकशी व्हायची आहे ती चौकशी कलम 145 नुसार जी काही विहित कार्यपद्धती आहे त्यानुसार केली जाते सर्वोच्च न्यायालयाकडून. तर त्यामुळे उत्तर आहे कलम 145 पर्याय 3. त्यानंतर जाऊया प्रश्न क्रमांक 9. विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष ही दोन्ही पदे रिक्त असताना त्या पदाची कर्तव्ये कोण पार पाडतात? हा स्ट्रेटफॉर्ड प्रश्न आहे की विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष ही दोन्ही पदे रिक्त असताना म्हटलेलं आहे, अनुपस्थित असताना नाही, रिक्त असताना त्या पदाची कर्तव्ये कोण पार पाडतात? पर्याय 1 विधानसभेचा ज्येष्ठ सदस्य, पर्याय 2 उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश, पर्याय 3 राज्यपालांनी नियुक्त केलेला विधानसभा सदस्य आणि यापैकी नाही, पर्याय 4 यापैकी नाही. तर मित्रांनो या ठिकाणी कलम 180 मधली जी काही तरतूद आहे त्या कलम 180 मधल्या तरतुदीचा विचार करता याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राज्यपालांनी नियुक्त केलेला विधानसभा सदस्य. राज्यपालांनी नियुक्त केलेला विधानसभा सदस्य हा विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष ही दोन्ही पदे रिक्त असताना त्या पदाची कर्तव्ये पार पाडत असतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राज्यपालांनी नियुक्त केलेला विधानसभा सदस्य. कशा पद्धतीने पहा की कलम 181 नुसार, घटनेच्या कलम 181 नुसार विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे दोन्ही पदे रिक्त असताना राज्यपाल या प्रयोजनाकरता ज्या विधानसभा सदस्यास नियुक्त करतील तो काम पाहिल अशी तरतूद कलम 181 नुसार घटनेत केलेली आहे की विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे दोन्ही पदे रिक्त असताना राज्यपाल या प्रयोजनाकरता ज्या विधानसभा सदस्यास नियुक्त करतील तो ते काम पाहिल. आणि तशाच प्रकारची तरतूद लोकसभेच्या लागू पडते. कलम 95(1) नुसार लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष ही दोन्ही पदे रिक्त असताना राष्ट्रपती त्या प्रयोजनाकरता ज्या लोकसभा सदस्यास नियुक्त करतील तो ते काम पाहिल. त्यामुळे हे लक्षात ठेवा की विधानसभेच्या बाबतीत ही तरतूद कलम 181 नुसार लागू पडते आणि कलम 95(1) नुसार ती लोकसभेच्या बाबतीत लागू पडते. त्यामुळे दोन्ही तरतुदी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जाऊया प्रश्न क्रमांक 10. कोणत्याही राजकीय पक्षाने उभा न केलेला सभागृहाचा निवडून आलेला सदस्य दुसऱ्या राजकीय पक्षात सामील झाल्यास, कोणत्याही राजकीय पक्षाने उभा न केलेला सभागृहाचा निवडून आलेला सदस्य दुसऱ्या राजकीय पक्षात सामील झाल्यास पर्याय 1 मंत्री होऊ शकत नाही, पर्याय 2 अपात्र ठरतो, पर्याय 3 विधानसभेचा अध्यक्ष होऊ शकणार नाही, पर्याय 4 अपात्र ठरतो तथापि मतदानात भाग घेऊ शकणार नाही. मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला हे समजलं पाहिजे की या ठिकाणी जो काही मूळ प्रश्न विचारलेला आहे त्यामध्ये नेमका त्याचा अर्थ काय होतो. कोणत्याही राजकीय पक्षाने उभा न केलेल्या सभागृहाचा निवडून आलेला सदस्य म्हणजे तो कसा असणार आहे? अपक्ष असणार आहे. कारण की कोणत्याही राजकीय पक्षाने तो उभा केलेला नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षातर्फे तो अधिकृतरित्या उभा राहिलेला नाही आहे. त्यामुळे तो कसा आहे? अपक्ष आहे. तर असा अपक्ष सदस्य दुसऱ्या राजकीय पक्षात सामील झाल्यास मंत्री होऊ शकत नाही, अपात्र ठरतो, विधानसभेचा अध्यक्ष होऊ शकणार नाही, अपात्र ठरतो तथापि मतदानात भाग घेऊ शकणार नाही. तर योग्य उत्तर काय? तर पक्षांतर बंदी कायद्याचा विचार करता या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अपात्र ठरतो. पर्याय क्रमांक 2 अपात्र ठरतो हे याचं योग्य उत्तर आहे. का? तर याचा संदर्भ आपण पुढे घेऊया की परिशिष्ट 10 जे आपल्याकडे पक्षांतर बंदी कायद्यानुसार 52व्या घटनादुरुस्तीनुसार निर्माण केलेलं परिशिष्ट 10 आहे. तर त्या परिशिष्ट 10 मध्ये याबाबतचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. परिशिष्ट 10 मधील परिच्छेद 2 मध्ये पक्षांतराच्या कारणावरून अपात्र होणे याबाबतचा उल्लेख केलेला आहे. पक्षांतराच्या कारणावरून अपात्र होणे की परिच्छेद 2.2 नुसार, परिशिष्ट 10 मधील परिच्छेद 2.2 नुसार सभागृहाचा निवडून आलेला जो सदस्य कोणत्याही राजकीय पक्षाने उभा केलेला उमेदवार या नात्याने नव्हे, कोणत्याही राजकीय पक्षाने उभा केलेला उमेदवार या नात्याने नव्हे तर अन्यथा असा सदस्य म्हणून निवडून आला असेल तर तो अशा निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षात सामील झाला तर तो त्या सभागृहाचा सदस्य म्हणून राहण्यास अपात्र होईल. आता या ठिकाणी ही जी काही तरतूद आहे की जी परिच्छेद 2.2 नुसार परिशिष्ट 10 मध्ये केलेली आहे ती सरळ अर्थाने साध्या भाषेचं सांगायचं तर ती मी खाली स्पष्ट केलेली आहे की कोणत्याही राजकीय पक्षाने उभा न केलेला उमेदवार जो निवडून आलेला असतो तो अपक्ष असतो.
कोणत्याही राजकीय पक्षाने उभा न केलेला उमेदवार जो निवडून आलेला आहे तो अपक्ष असतो आणि तो जर निवडून आल्यानंतर दुसऱ्या राजकीय पक्षात सामील होत असेल तर त्याला पक्षांतर बंदी कायद्याखाली सभागृहाचे अध्यक्ष अपात्र ठरू शकतात. म्हणजे तो अपक्ष म्हणून निवडून आलेला असेल आणि तो दुसऱ्या राजकीय पक्षात सामील होत असेल मंत्रीपद प्राप्त करण्यासाठी म्हणा किंवा व्यक्तिगत स्वार्थासाठी, तर अशा वेळेस या ठिकाणी त्याला पक्षांतर बंदी कायद्याखाली तरतुदीनुसार सभागृहाचे अध्यक्ष त्याला अपात्र ठरू शकतात, असं या ठिकाणी परिशिष्ट 10 मधील परिच्छेद 2 तरतुदीनुसार आपल्याला स्पष्ट करता येईल. आणि म्हणून या ठिकाणी अपात्र ठरतो पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर स्पष्ट करता येईल. त्यामुळे 52व्या घटनानुसार निर्माण केलेलं परिशिष्ट 10 आणि त्यातली ही तरतूद आपण योग्य पद्धतीने लक्षात ठेवा की जेणेकरून अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला त्याचं योग्य उत्तर लिहिता येऊ शकेल. तर मित्रांनो, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपल्या व्हिडिओला आपण पुढे कंटिन्यू करूया. पहा प्रश्न क्रमांक 11. भारतीय संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता स्वीकारण्याचे खालीलपैकी कोणते कारण नाही? भारतीय संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता स्वीकारण्याचे खालीलपैकी कोणते कारण नाही? पर्याय 1 धार्मिक अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी. पर्याय 2 भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील सांप्रदायिक राजकारणापासून शिकवण घेण्यासाठी. पर्याय 3 लोकशाही शासन प्रणाली स्वीकारण्यासाठी. आणि पर्याय 4 महात्मा गांधींच्या विचारांना अंमलात आणण्यासाठी. तर मित्रांनो, या ठिकाणी नीट लक्ष देऊन प्रश्न जर आपण वाचला असेल तर आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाला सोडवता येईल. कारण की विचारलंय काय की भारतीय संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता स्वीकारण्याची खालीलपैकी कोणते कारण नाही म्हटलेलं आहे. नाही म्हटलेलं आहे म्हणजे इथं आपल्याला या अर्थाने विचार करायचा नाही की धर्मनिरपेक्षता भारतीय संविधानामध्ये का स्वीकारलेली आहे या अर्थाने विचार करायचा नाही आहे, तर धर्मनिरपेक्षता स्वीकारण्याचे खालीलपैकी कोणते कारण नाही या अर्थाने विचार करायचा आहे. तर या ठिकाणी पहिला जर पर्याय आपण पाहिला की धार्मिक अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, तर हे विधान बरोबर आहे. कारण की भारतीय राज्यघटनेमध्ये धार्मिक अल्पसंख्याकांच्या हिताचं रक्षण करण्याच्या दृष्टीने अनेक तरतुदी आपल्याला पाहायला मिळतील. मग ते कलम 29 असेल, कलम 30 असेल, या अंतर्गत याचा उल्लेख केलेला आहे. एवढंच नव्हे तर या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील सांप्रदायिक राजकारणापासून शिकवण घेण्यासाठी, म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये जी काही हिंदू मुस्लिम वाद आपल्याकडे पाहायला मिळाला ब्रिटिशांच्या डिवाइड अँड रूल पॉलिसीच्या बेसिसवर, तर त्यापासून काहीतरी शिकवण घेण्यासाठी म्हणून सुद्धा धर्मनिरपेक्षतेचं धोरण स्वीकारलं गेलेलं आहे. पर्याय 3 लोकशाही शासन प्रणाली स्वीकारण्यासाठी. तर भारतामध्ये जी काही लोकशाही शासन प्रणाली आहे त्यामध्ये प्रत्येक धर्मीय व्यक्तीला आपलं मत मांडण्यासाठीचं स्वातंत्र्य दिलं गेलेलं आहे. कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला इतर धर्माच्या व्यक्तीवर अन्याय किंवा अत्याचार करता येणार नाहीत किंवा त्याच्या विरुद्ध या ठिकाणी बोलता येणार नाही, या अर्थाने सुद्धा धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनाचा विचार करणं अपेक्षित होतं. आणि म्हणून या ठिकाणी पहिले 3 पर्याय जे आहेत ते धर्मनिरपेक्षता स्वीकारण्याचे कारण म्हणून सांगता येईल. मात्र कारण कोणतं नाही तर पर्याय 4 की महात्मा गांधींच्या विचारांना अंमलात आणण्यासाठी हे
कारण या ठिकाणी धर्मनिरपेक्षता स्वीकारण्याचं आहे असं म्हणता येणार नाही. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 की महात्मा गांधींच्या विचारांना अंमलात आणण्यासाठी धर्मनिरपेक्षता स्वीकारण्याचा विचार आपल्याकडे केलेला नाही आहे संविधानाच्या स्तरावर. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महात्मा गांधींच्या विचारांना अंमलात आणण्यासाठी धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार आपण भारतीय संविधानामध्ये केलेला नाही आहे. कशा पद्धतीने पहा की घटनेच्या भाग 3 मधील मूलभूत हक्कामध्ये कलम 29 व कलम 30च्या माध्यमातून धार्मिक अल्पसंख्याकांच्या हितांचे रक्षण केलं आहे. एवढंच नव्हे तर स्वातंत्र्य आंदोलनातील हिंदू मुस्लिम संघर्ष आणि त्यातून झालेले सांप्रदायिक राजकारण टाळण्यासाठी संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता स्वीकारलेली आहे. त्याबरोबर एखाद्या धार्मिक अल्पसंख्याक समाजावर बहुसंख्याक धार्मिक समाजाकडून विरोध अथवा अन्याय होत असल्यास त्याविरुद्ध लोकशाही मार्गाने मत मांडण्यासाठी संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता स्वीकारलेली आहे. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी भारतामध्ये लोकशाही समाजव्यवस्था स्वीकारत असताना हा दृष्टिकोन बाळगला गेलेला आहे की कोणत्याही बहुसंख्य धार्मिक समाजाकडून अल्पसंख्याक धार्मिक समाजाचा विरोध होता कामा नये, त्याविरुद्ध एक प्रकारे या ठिकाणी कसल्याही प्रकारे अत्याचार होता कामा नये, अन्याय होता कामा नये, आणि जर तो होत असेल तर त्याबाबत लोकशाही मार्गाने मत मांडण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आपल्याकडे धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टिकोनातून मान्य केलं गेलेलं आहे. मात्र महात्मा गांधींच्या विचारांना अंमलात आणण्याच्या हेतूने भारतीय संविधानात धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार केलेला आहे किंवा धर्मनिरपेक्षतेची तरतूद केलेली आहे असं म्हणायला जागा नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी पर्याय 4 हे या प्रश्नोत्तर आपण स्पष्ट करता येईल. जाऊया 12वा प्रश्न, जोड्या जुळवा. सूची 1 अ अल्पकालीन चर्चा, ब लक्षवेधी सूचना, क शून्यकाळ, ड सार्वजनिक उपक्रम समिती. सूची 2 पर्याय 1 1964, पर्याय 2 1962, पर्याय 3 1953 आणि पर्याय 4 1954. आणि या आधारे आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. आता इथं या ठिकाणी जोड्या जुळत असताना कोणत्या संसदीय तंत्राचा कोणत्या कालखंडात उदय झालेला आहे या अर्थाने सुद्धा आणि सार्वजनिक उपक्रम समितीच्या स्थापनेचा संदर्भ सुद्धा आपल्याला या कालखंडाच्या आधारे घ्यायचा आहे. मग आता पहा की या ठिकाणी पर्याय उत्तरं मी जी दिलेली आहेत अ ब क ड, त्यामध्ये पर्याय 1 आहे 4312, पर्याय 2 आहे 3421, पर्याय 3 आहे 4213 आणि पर्याय 4 आहे 32141. तर इथं योग्य उत्तर काय सांगता येईल तर अल्पकालीन चर्चा याचा संबंध या ठिकाणी 1953च्या स्तरावर सांगता येईल. अल्पकालीन चर्चेचा विचार 1953मध्ये संसदेच्या स्तरावर विचार घेतला गेलेला आहे. त्यानंतर लक्षवेधी सूचना 1954च्या स्तरावर विचार करता शिकेल. लक्षवेधी सूचनेचा स्वीकार 1954मध्ये केलेला आहे भारतीय संसदीय कामकाज प्रणालीच्या स्तरावर. शून्यकाळाचा विचार 1962च्या स्तरावर करता येईल. त्यामुळे शून्यकाळ, शून्य प्रहर तास 1962 आणि सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना 1964मध्ये झालेली आहे. तर त्यामुळे सार्वजनिक उपक्रम समितीचा संबंध 1964शी जोडता येऊ शकेल. तर या अनुषंगाने या ठिकाणी उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2 3421. पर्याय क्रमांक 2 3421 ही उत्तर आहे या जोड्या जुळवायच्या स्तरावर. कशा पद्धतीने पुढे पाहूया. लक्षवेधी सूचनेची तरतूद प्रथम 1954मध्ये करण्यात आली होती. लक्षवेधी सूचनेची तरतूद प्रथम आपल्याकडे संसदीय स्तरावर 1954मध्ये करण्यात आली होती. तसेच कामकाजविषयक नियमात सूचनेचा समावेश 1958मध्ये करण्यात आला. म्हणजे प्रत्यक्ष कामकाजाच्या विषय बाबतीत या ठिकाणी या कामकाजविषयक नियमावलीमध्ये या सूचनेचा समावेश जो काय तो 1958मध्ये करण्यात आला. तरतूद मात्र 1954मध्ये करण्यात आली होती. 1960 ते 70 या दशकात कोणतीही पूर्वसूचना न देता तातडीचे सार्वजनिक प्रश्न महत्त्वाचे प्रश्न सभागृहात मांडावयाची प्रथा सुरू झाली. म्हणजे शून्य प्रहराच्या तासाच्या सूचनातून कोणतीही पूर्वसूचना न देता तातडीचे सार्वजनिक महत्त्वाचे प्रश्न सभागृहात मांडावयाची प्रथा सुरू झाली. 1960 ते 70 दशकात शून्य तास शून्य काळ ही प्रथा भारताच्या संसदीय कार्यपद्धतीमध्ये 1962 पासून अस्तित्वात आहे. म्हणजेच ऑब्व्हियसली 1960 ते 70 दशकात याचा विचार जो काय तो सुरू झालेला होता. म्हणजे 1962 पासून ते अस्तित्वात आहे. सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना 1964मध्ये कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार झाली होती. सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना जी आहे ते 1964मध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार तर कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार झालेली होती. आणि भारतीय संसदीय कार्यपद्धती अंतर्गत 1953मध्ये अल्पकालीन चर्चेचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे अल्पकालीन चर्चा 1953मध्ये संसदीय कार्यपद्धतीच्या स्तरावर स्वीकारली गेलेली आहे. तर या अर्थाने उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जाऊया 13व्या प्रश्नाकडे. भारतीय घटनेच्या कलम 243 PE नुसार डॅश या संज्ञेचा अर्थ स्पष्ट होतो. भारतीय घटनेच्या कलम 243 PE नुसार डॅश या संज्ञेचा अर्थ स्पष्ट होतो. पर्याय 1 नगरपालिका क्षेत्र, पर्याय 2 नगरपालिका, पर्याय 3 जिल्हा आणि पर्याय 4 यापैकी नाही. तर एक लक्षात घ्या की जर का आपल्याला 73 आणि 74 घटनासुचीमधल्या संबंध तरतुदी योग्य पद्धतीने माहिती असतील त्यातल्या त्यात कलम 243 नुसार असणाऱ्या विभिन्न संज्ञांच्या व्याख्या की ज्याचा संबंध 73 घटनासुचीशी जोडला गेलेला आहे आणि कलम 243 P मध्ये दिलेल्या सुद्धा विभिन्न व्याख्या की ज्याचा संबंध 74 घटनासुचीशी जोडला गेलेला आहे. तर इथं या ठिकाणी कलम 243 PE नुसार
या डॅश या संज्ञेचा अर्थ स्पष्ट होतो असा उल्लेख केलेला आहे. तर कलम 243 मध्ये विभिन्न संज्ञांच्या व्याख्या या ठिकाणी स्पष्ट केलेल्या आहेत. मग कलम 243A नुसार असेल, बी नुसार असेल, सी, डी, ई, एफ, जी नुसार असेल, अशा विभिन्न प्रकारच्या उपकलमानुसार विभिन्न संज्ञांची व्याख्या कलम 243P अंतर्गत 4व्या घटनानुसार स्पष्ट केलेल्या आहेत. तर या ठिकाणी कलम 243PE नुसार कोणत्या संज्ञेचा अर्थ स्पष्ट केलेला आहे? तर पर्याय क्रमांक 2 नगरपालिका. नगरपालिका या संज्ञेचा अर्थ कलम 243PE नुसार स्पष्ट केलेला आहे. म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2 नगरपालिका. कशा पद्धतीने पहा की कलम 243P शीर्षक काय आहे? विभिन्न संज्ञांची व्याख्या. शीर्षक आहे विविध संज्ञांची व्याख्या, विभिन्न संज्ञांची व्याख्या, की ज्यामध्ये कलम 243PA नुसार समिती या संज्ञेची व्याख्या आहे. कलम 243PB नुसार जिल्हा या संज्ञेची व्याख्या आहे. कलम 243PC नुसार महानगर क्षेत्र या संज्ञेची व्याख्या आहे. कलम 243PD नुसार नगरपालिका क्षेत्र या संज्ञेची व्याख्या आहे. कलम 243PE नुसार नगरपालिका या संज्ञेची व्याख्या स्पष्ट केलेली आहे. आणि कलम 243PF आणि PG नुसार अनुक्रमे पंचायत व लोकसंख्या या सर्व संज्ञांच्या व्याख्येची तरतूद केलेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या उपकलमानुसार वेगवेगळ्या संज्ञांची व्याख्या कलम 243P मध्ये नमूद केलेली आहे. प्रश्नातल्या कलम 243PE नुसार नगरपालिका या संज्ञेची व्याख्या स्पष्ट केलेली आहे. मग नगरपालिका या संज्ञेची व्याख्या कशा पद्धतीने स्पष्ट केलेली आहे PE नुसार? तर ती या प्रकारची आहे की नगरपालिका या संज्ञेचा अर्थ या पद्धतीने दिलेला आहे की कलम 243Q नुसार घटित करण्यात आलेली स्वराज्य संस्था असा आहे. नगरपालिका म्हणजे काय? तर नगरपालिका या संज्ञेचा अर्थ कलम 243Q नुसार घटित करण्यात आलेली स्वराज्य संस्था असा आहे. मग आता कलम 243Q नुसार घटित करण्यात आलेली स्वराज्य संस्था म्हणजे काय? तर कलम 243Q नुसार नगर परिषद, महानगरपालिका आणि नगरपंचायत या 3 संज्ञांच्या व्याख्या स्पष्ट केलेल्या आहेत, किंवा या 3 संस्थांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतचा संदर्भ आपल्याला दिलेला पाहायला मिळतो. आणि म्हणून या कलम 243Q नुसार ज्या काही शहरी स्थानिक स्वराज्य संस्था घटित होतात, स्थापन होतात, त्या संबंध स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका असा अर्थ घ्यायचा आहे. म्हणजे नगरपालिका या संज्ञेचा अर्थ या 3 संस्थांची रचना विचार घ्यायचा आहे की नगरपालिका म्हणजे काय? तर या कलम 243Q नुसार नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका या 3 संस्थांची स्थापना होते. त्यानुसार या ठिकाणी नगरपालिका या संज्ञेचा अर्थ घ्यायचा आहे की नगरपालिका या संज्ञेमध्ये या 3 संस्था येतात, नगरपरिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिका. मग नगरपंचायत म्हणजे काय कलम 243Q नुसार? तर ग्रामीण क्षेत्र जेव्हा नागरी क्षेत्रात बदलत असते, म्हणजेच खेड्याकडून शहराकडे वाटचाल करत असते, तेव्हा अशा संक्रमण अवस्थेतील क्षेत्रासाठी नगरपंचायत स्थापन करण्यात यावी अशी तरतूद कलम 243Q मध्ये केलेली आहे. म्हणजे खेड्याकडून शहराकडे वाटचाल सुरू असते, ती वाटचाल संक्रमण अवस्थेत असते, तेव्हा त्याला नगरपंचायत असं म्हटलं जाऊ शकेल. नगरपरिषद थोड्या लहान नागरी क्षेत्रासाठी नगरपरिषद स्थापन करण्यात यावी अशी तरतूद केलेली आहे. आणि अधिक मोठ्या नागरी क्षेत्रासाठी महानगरपालिका स्थापन करण्यात यावी अशी तरतूद केलेली आहे. तर त्यामुळे कलम 243Q नुसार या 3 संस्थांचा संदर्भ आपल्याला सांगता येतो की ज्या नगरपालिका या संज्ञेमध्ये मोडतात. जाऊया 14व्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने अयोग्य आहे किंवा आहेत? खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने अयोग्य आहे किंवा आहेत? अ. विधानसभा अध्यक्षांना सभागृहात बोलण्याचा अधिकार नाही. ब. अध्यक्ष सभागृहातील विचारविमर्शात सहभागी होऊ शकत नाहीत किंवा सदस्य म्हणून कोणत्याही ठरावावर मत देऊ शकत नाहीत. क. उपाध्यक्ष हे सारे करू शकतात, पण फक्त अध्यक्ष आपल्या स्थानावर असतील तेव्हाच. ड. उपाध्यक्ष जेव्हा अध्यक्षांच्या स्थानावर असतात तेव्हा समसमान मते पडली तरच ते आपले निर्णायक मत देऊ शकतात. पर्याय उत्तरे: पर्याय 1 अ आणि ब, पर्याय 2 क आणि ड, पर्याय 3 केवळ क, पर्याय 4 यापैकी एकही नाही. आपल्याला मूळ प्रश्न काय विचारलेला आहे की खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने अयोग्य आहे किंवा आहेत, म्हणजे चुकीची आहे किंवा आहेत, असत्य आहेत किंवा आहेत. मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक विधानाचा आपण विचार करूया. विधानसभा अध्यक्षांना सभागृहात बोलण्याचा अधिकार नाही, तर ऑब्व्हियसली हे विधान बरोबर आहे, कारण की विधानसभा अध्यक्ष हे अध्यक्षपदी असतात, ते निष्पक्षरित्या भूमिका पार पडत असतात, ते निपक्षपाती दृष्टीतून भूमिका पार पडत असतात. त्यामुळे त्यांना सभागृहात कोणत्याही बाजूने, म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या बाजूने किंवा विरोधी पक्षाच्या बाजूने बोलण्याचा अधिकार नसतो, आणि म्हणून विधानसभा अध्यक्षांना सभागृहात बोलण्याचा अधिकार नाही हे म्हणणं बरोबर आहे. ब पर्याय: अध्यक्ष सभागृहातील विचारविमर्शात सहभागी होऊ शकत नाहीत, कारण की ते निपक्षपाती दृष्टीतून भूमिका पार पडत असल्यामुळे ते कोणत्याही सभागृहातल्या विचारविमर्शामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत, किंवा सदस्य म्हणून कोणत्याही ठरावावर ते मतदान करू शकत नाहीत, मत देऊ शकत नाहीत. त्यांना मतदानाचा अधिकार हा जरी असला तरी त्यांना या
प्रक्रियेमध्ये मतदानाचा अधिकार नसतो, त्यांना फक्त निर्णायक मतदानाचा अधिकार असतो. विधानसभा अध्यक्षांना जर का एखाद्या विधेयकावर समसमान मते पडली असतील तर त्यावेळेस निर्णायक मतदानाचा अधिकार असतो. इतर वेळेस ते मतदान करू शकत नाहीत किंवा मत देऊ शकत नाहीत. त्यामुळे ब ही विधान बरोबर आहे. क, उपाध्यक्ष हे सारे करू शकतात, पण फक्त अध्यक्ष आपल्या स्थानावर असतील तेव्हाच. म्हणजे उपाध्यक्ष हे सारे करू शकतात. उपाध्यक्षपदी असणारी व्यक्ती हे करू शकते, पण केव्हा करू शकते? जेव्हा अध्यक्ष आपल्या अध्यक्षस्थानी असतात तेव्हाच उपाध्यक्ष एक सदस्य या नात्याने हे सगळं काही करू शकतात. म्हणजे काय करू शकतात? तर ते सभागृहात बोलू शकतात, सभागृहाच्या विचारविमर्शात सहभागी होऊ शकतात किंवा मत देऊ शकतात. पण ते केव्हा करू शकतात? जेव्हा अध्यक्ष आपल्या अध्यक्षस्थानी असतील तेव्हाच. ड पर्याय, क ही पर्याय बरोबर आहे. ड पर्याय, उपाध्यक्ष जेव्हा अध्यक्षाच्या स्थानावर असतात, म्हणजे उपाध्यक्ष जेव्हा स्वतःहून अध्यक्षस्थानी अध्यक्षाची भूमिका पार पाडतात तेव्हा ते मतदान करू शकत नाहीत, मात्र समसमान मते पडली तर निर्णायक मत देऊ शकतात. म्हणजे अध्यक्ष ज्याप्रमाणे या ठिकाणी निर्णायक मत देण्याचा अधिकार विचार देऊ शकतो, तेव्हा तसंच या ठिकाणी उपाध्यक्षसुद्धा जेव्हा अध्यक्षस्थानी असतात तेव्हा मतदानाचा अधिकार वापरू शकत नाहीत, मात्र निर्णायक मतदानाचा अधिकार वापरू शकतात. म्हणून ड देखील विधान बरोबर आहे की उपाध्यक्ष जेव्हा अध्यक्षाच्या स्थानावर असतात तेव्हा समसमान मते पडली तरच आपली निर्णायक मत देऊ शकतात. त्यामुळे सर्वच विधाने बरोबर असल्यामुळे उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 4 यापैकी एकही नाही. कोणतं विधान अयोग्य आहे किंवा आहेत? तर एकही विधान अयोग्य आहे असं म्हणता येणार नाही, सर्व विधाने बरोबर आहेत आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 यापैकी एकही नाही हे याचं उत्तर सांगता येईल. मित्रांनो, त्यानंतर पाहूया 15वा प्रश्न. दोन्ही प्रश्नांचं थोडक्यात स्पष्टीकरण पुढे आपण पाहूया. 15वा प्रश्न या प्रकारचा आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदाबाबत कोणते विधान किंवा विधाने चुकीचे नाही किंवा नाहीत? चुकीचे नाही किंवा नाहीत म्हणजे काय? तर बरोबर आहेत. कोणते विधान बरोबर आहेत हे आपण शोधायचं की विधानसभा उपाध्यक्ष पदाबाबत कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत म्हणजे चुकीचे नाहीत. अ, उपाध्यक्ष आपल्या पक्षाच्या राजकारणात भाग घेऊ शकतात. तर जसं मी म्हटल्याप्रमाणे मागच्या प्रश्नामध्ये की उपाध्यक्ष अध्यक्षस्थानी नसताना विचारविमर्शात भाग घेऊ शकतात, मत देऊ शकतात, तसं उपाध्यक्ष आपल्या पक्षाच्या राजकारणात भाग घेऊ शकतात का? तर घेऊ शकतात. त्यामुळे अ विधान बरोबर आहे. ब, मात्र प्रत्यक्षात आपली निपक्ष प्रतिमा शाबूत राहावी म्हणून ते कोणत्याही विवादास्पद प्रश्नामध्ये बाजू घेण्याची टाळतात. म्हणजे भलेही उपाध्यक्ष हे आपल्या पक्षाच्या राजकारणात भाग घेऊ शकत असले तरी उपाध्यक्ष म्हणून त्यांची निपक्ष प्रतिमा ही त्यांना शाबूत ठेवणं गरजेचं असतं. का तर उद्या चालून ते या ठिकाणी अध्यक्षाच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्ष म्हणून अध्यक्षाच्या अनुपस्थितीमध्ये अध्यक्षस्थानी काम करणार असतात आणि त्यामुळे त्यांची निपक्ष जी काही प्रतिमा आहे त्यांना शाबूत ठेवावी लागते आणि म्हणून ते कोणत्याही विवादास्पद प्रश्नामध्ये बाजू घेण्याचे टाळतात. राजकीय पातळीवर किंवा पक्षीय राजकारणाच्या पातळीवर कोणत्याही विवादास्पद प्रश्नामध्ये बाजू घेण्याचे टाळतात. त्यामुळे ब ही विधान बरोबर आहे. उपाध्यक्ष पदावर बहुतेक विरोधी पक्षाचा सदस्य घ्यावा असा संकेत आहे, नियम नाही आहे पण संकेत आहे. तर त्यामुळे क देखील विधान बरोबर आहे की उपाध्यक्ष पदावर बहुतेक विरोधी पक्षाचा सदस्य घ्यावा असा संकेत आहे. लोकसभेच्या स्तराच्या दृष्टीने सुद्धा तो संकेत विचार घेतलेला आहे. आणि ड, 1947 पर्यंत डेप्युटी स्पीकरला डेप्युटी प्रेसिडेंट असं म्हणत असत, तर क विधानाबरोबरच ड सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणून सर्वच विधाने या प्रश्नातली बरोबर आहेत, एकही विधान चुकीचं नाही आहे, म्हणजेच सर्वच विधाने बरोबर आहेत. मग उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 सर्व विधाने बरोबर आहेत. चुकीचं नाही आहे म्हणजेच कोणती विधाने बरोबर आहेत? तर सर्व विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4. मग आता दोन्ही प्रश्नांच्या अनुषंगाने थोडंसं विश्लेषण मी इथं केलेलं आहे की कलम 180 नुसार उपाध्यक्ष किंवा अन्य व्यक्ती यांचा अध्यक्षपदाची कर्तव्य करण्याचा किंवा अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा अधिकार. म्हणजे अध्यक्षाच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्ष या ठिकाणी भूमिका पार पाडतो किंवा अध्यक्ष उपाध्यक्ष हे दोन्ही पद रिक्त असताना नेमका काय आपल्याकडे तरतूद आहे त्याचा विचार इथं करण्याची गरज आहे. तर कलम 180 नुसार तरतूद काय आहे की उपाध्यक्ष किंवा अन्य व्यक्ती याचा अध्यक्षपदी कर्तव्य करण्याचा किंवा अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा अधिकार. तर कलम 181 नुसार अध्यक्षपदाचे पद रिक्त असताना, अध्यक्षपदाचे पद रिक्त असताना, रिकाम असताना त्या पदाची कर्तव्य उपाध्यक्षाला किंवा उपाध्यक्षाचेही पद रिक्त असेल तर राज्यपाल या प्रयोजनाकरता ज्याला नियुक्त करेल अशा विधानसभेच्या सदस्याला ती कामे करावी लागतील. अशी तरतूद कलम 181 नुसार विचार घेतलेली आहे. मागच्या एका प्रश्नात पण आपण याचा विचार केलेला आहे. त्यानंतर तालिका अध्यक्ष पदाचाही संदर्भ आपल्याला महत्त्वाचा आहे, तोही लक्षात घ्या की तालिका अध्यक्षपदाची तरतूद ही कलम 182 नुसार विचार घेतलेली आहे. कलम 182 नुसार विधानसभेच्या कोणत्याही बैठकीत अध्यक्ष अनुपस्थित असताना, पहा कलम 181 नुसार रिक्त असताना असं म्हटलेलं आहे, मात्र कलम 182 नुसार अध्यक्षाचं पद अनुपस्थित असताना असं म्हटलेलं आहे. तर अध्यक्ष अनुपस्थित असताना उपाध्यक्ष किंवा उपाध्यक्षही अनुपस्थित असतील तर विधानसभेच्या कार्यपद्धती नियमांद्वारे ठरवण्यात येईल अशी व्यक्ती ही
त्या अध्यक्षपदाचं कामकाज पाहिल किंवा अशीही व्यक्ती जर उपस्थित नसल्यास विधानसभा ठरवेल अशी अन्य व्यक्ती अध्यक्ष म्हणून कार्य करेल. आता पहा की हा जो काही संदर्भ 182 नुसार साध्या सोप्या भाषेचं समजायचं असेल तर आपल्याला या पद्धतीने सांगता येईल की जर का कोणत्याही विधानसभेच्या बैठकीत अध्यक्ष अनुपस्थित असतील तर उपाध्यक्ष या ठिकाणी ती जबाबदारी पार पाडतात. उपाध्यक्ष हे अनुपस्थित असतील तर विधानसभेच्या कार्यपद्धती नियमांद्वारे ठरवण्यात येईल अशी व्यक्ती, आता विधानसभेच्या कार्यपद्धती नियमांद्वारे ठरवण्यात येईल अशी व्यक्ती म्हणजे कोण, तर तालिका अध्यक्ष. त्याला आपण तालिका अध्यक्ष असं म्हणू शकतो की जो या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष दोघांच्याही अनुपस्थितीमध्ये ही जी जबाबदारी जी काय ती पार पाडत असतो. तालिका अध्यक्ष ज्याला विधानसभेच्या कार्यपद्धती नियमांद्वारे ठेवण्यात येईल अशी व्यक्ती या अर्थाने संबोधले गेलेलं आहे. आणि जर का तालिका अध्यक्ष ही व्यक्ती अनुपस्थित असेल किंवा उपस्थित नसेल तर विधानसभा ठरवेल अशी अन्य व्यक्ती अध्यक्ष म्हणून कार्य करेल. अध्यक्षाच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्ष, उपाध्यक्षाच्या अनुपस्थितीमध्ये तालिका अध्यक्ष, तालिका अध्यक्षाच्याही अनुपस्थितीमध्ये विधानसभा ठरवेल अशी अन्य व्यक्ती याबाबतचे कार्य करेल अशी तरतूद कलम 182 नुसार स्पष्ट केलेली आहे. तर त्यामुळे कलम 181 नुसारची तरतूद आणि कलम 182 नुसारची तरतूद दोन्ही तरतुदी आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. जाऊया 16व्या प्रश्नाकडे. प्रश्न 16 काय पहा, 41वी घटनावस्ती कशाशी संबंधित आहे. 41वी घटनावस्ती कशाशी संबंधित आहे. अ. संघ लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या पदादिशी. ब. राज्य लोकसेवा आयोग सदस्यांच्या पदादिशी. क. संयुक्त लोकसेवा आयोग सदस्यांच्या पदादिशी. पर्याय उत्तरे. पर्याय 1 केवळ अ, पर्याय 2 केवळ ब, पर्याय 3 अ आणि ब, पर्याय 4 ब आणि क. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विचारलं की 41वी घटनावस्तीचा संबंध कशाशी आहे. संघ लोकसेवा आयोग सदस्यांच्या पदादिशी आहे का, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या पदादिशी आहे का, संयुक्त लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या पदादिशी आहे. तर याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 आपल्याला देता येईल की संयुक्त ब आणि क. पर्याय क्रमांक 4 ब आणि क की 41व्या घटनावस्तीचा संबंध हा राज्य लोकसेवा आयोग सदस्यांच्या पदादिशी आणि संयुक्त लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या पदादिशी आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब आणि क. का तर या ठिकाणी जी काही वयोमर्यादा या दोन्ही लोकसेवा आयोग सदस्यांच्या पद्धतीच्या दृष्टीने विचार घेतलेली आहे ती अगोदर 60 वर्ष विचार घेतली होती, नंतर ती 62 वर्ष 41व्या घटनेनुसार केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी 62 वर्ष या वयोमर्यादेचा विचार करता 41व्या घटनेचा संबंध या राज्य लोकसेवा आयोग आणि संयुक्त लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या पदाविषयी जोडता येतो. कशा पद्धतीने पुढे पाहूया. मग आता पहा 41वी घटनावस्ती 1976 की जी राज्य लोकसेवा आयोग व संयुक्त लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या सदस्यपदी राहण्याकरता लागणाऱ्या वयोमर्यादेशी संबंधित आहे. कशा पद्धतीने तर या घटनावस्तीनुसार कलम 316(2) द्वारे लोकसेवा आयोगाचा सदस्य, मग तो कोणत्याही लोकसेवा आयोगाचा सदस्य असो, संघ लोकसेवा आयोग असो, राज्य लोकसेवा आयोग असो किंवा संयुक्त लोकसेवा आयोग असो, तो लोकसेवा आयोगाचा सदस्य ज्या दिनांकास तो आपले पद धारण करेल तेव्हापासून 6 वर्षाच्या कालावधीपर्यंत, ज्या दिनांकास तो आपले पद धारण करेल तेव्हापासून 6 वर्षाच्या कालावधीपर्यंत, अथवा संघ लोकसेवा आयोगाच्या बाबतीत 65 वर्षीय वयाचा होईपर्यंत. संघ लोकसेवा आयोगाच्या बाबतीत किती वयोमर्यादा आहे, 65 वर्षाचा होईपर्यंत. आणि राज्य किंवा संयुक्त लोकसेवा आयोगाच्या बाबतीत वयाच्या 62 वर्ष वयाचा होईपर्यंत. तर 41वी घटनावस्ती होण्याच्या आधी 60 वर्ष ही वयोमर्यादा होती. 41व्या घटनावस्तीनंतर ही वयोमर्यादा वाढवली गेली आणि ती 62 वर्षी केली गेली. आणि म्हणून राज्य आयोगाच्या किंवा संयुक्त लोकसेवा आयोगाच्या बाबतीत तो 62 वर्षाचा वय होईपर्यंत, म्हणजे 60 वर्षाऐवजी 62 वर्षाच्या वयाचा होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत पद धारण करेल अशी तरतूद कलम 316(2) नुसार स्पष्ट केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी 41व्या घटनावस्तीचा संबंध हा 62 वर्ष या दृष्टिकोनातून आपल्याला जोडता येऊ शकतो राज्य लोकसेवा आयोग आणि संयुक्त लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या पदाविषयीच्या दृष्टिकोनातून. जाऊया प्रश्न 17कडे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीबाबत खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ. मागासवर्गीय उमेदवार बिगर राखीव किंवा सर्वसाधारण असलेल्या सरपंचपदी निवडण्यास पात्र असतो. ब. बिगर राखीव सर्वसाधारण जागेवर निवडून आलेली मागासवर्गीय व्यक्ती मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या सरपंचपदी निवडण्यास पात्र असते. पर्याय 1 फक्त अ बरोबर, पर्याय 2 फक्त ब बरोबर, पर्याय 3 दोन्ही विधाने बरोबर आणि पर्याय 4 दोन्ही विधाने चुकीची. मित्रांनो या ठिकाणी आपण जर योग्य पद्धतीने हा प्रश्न वाचला असेल, व्यवस्थित समजून घेतला असेल तर याचं उत्तर आपण चटकन देऊ शकता. प्रश्न खूप सोपा आहे, पण आपल्याला व्यवस्थित पद्धतीने वाचला पाहिजे आणि योग्य पद्धतीने तो समजून घेतला पाहिजे. ग्रामपंचायतीच्या दृष्टीने विधाने दिलेली आहेत. अ विधान काय दिले की मागासवर्गीय उमेदवार, जो एक मागासवर्गीय उमेदवार आहे तो बिगर राखीव असलेल्या सरपंचपदी निवडून येण्यास पात्र असतो का, तर पात्र असतो. म्हणजे एखादा मागासवर्गीय उमेदवार हा बिगर राखीव म्हणजे सर्वसाधारण असलेल्या सरपंचपदी निवडून येण्यास पात्र असतो, हे म्हणणं बरोबर आहे. आणि बिगर राखीव सर्वसाधारण जागेवर निवडून आलेली मागासवर्गीय व्यक्ती म्हणजे एखादी व्यक्ती की जी सर्वसाधारण जागेवर निवडून आलेली आहे
कोणती व्यक्ती आहे ती मागासवर्गीय व्यक्ती आहे आणि सर्वसाधारण जागेवर निवडून आलेली आहे. तर ती व्यक्ती मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या सरपंच पदाची निवडून येण्यास पात्र असते का? तर ऑब्व्हियसली ती पात्र असते. म्हणजे भलेही ती सर्वसाधारण जागेवर निवडून आलेली मागासवर्गीय व्यक्ती असली तरी मागासवर्गीयासाठी राखीव असलेल्या सरपंचपदी निवडण्यास पात्र असते. त्यामुळे दोन्ही विधाने बरोबर आहेत. उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 दोन्ही विधाने बरोबर. कशा पद्धतीने पहा की मागासवर्गीय उमेदवार हा सर्वसाधारण सरपंचपदी निवडण्यास पात्र असतो. मागासवर्गीय उमेदवार हा सर्वसाधारण असणाऱ्या सरपंचपदी निवडण्यास पात्र असतो. तसेच सर्वसाधारण जागेवर निवडून आलेला मागासवर्गीय व्यक्ती सर्वसाधारण जागेवर निवडून आलेला मागासवर्गीय व्यक्ती हा राखीव सरपंचपदी मागासवर्गीय असल्याने निवडण्यास पात्र असतो. म्हणजे सर्वसाधारण निवडून आलेला जागेवर निवडून आलेला मागासवर्गीय व्यक्ती हा राखीव सरपंचपदी मागासवर्गीय असल्याने निवडण्यास पात्र असतो. त्यामुळे दोन्ही विधाने बरोबर आहेत. 73 घटनादुरुस्तीद्वारे कलम 243 नुसार असं आरक्षण आपल्याकडे घटनेमध्ये देऊ केले गेलेलं आहे आणि सरपंच पदाचं आरक्षण हे रोटेशन किंवा परिभ्रमण पद्धतीने आपल्या सर्व आरक्षित गटांना दिलं जातं. मग ते अनुसूचित जातींमधलं आरक्षण असेल, महिलांचं असेल किंवा इतर मागासवर्गीयांचं असेल तर ते रोटेशन पद्धतीने देऊ केले जातं. जाऊया 18व्या प्रश्नाकडे. 1954 साली जेव्हा राज्यसभा सदस्य लीलावती मुन्शी यांनी सिनेमामुळे तरुण बिघडतात असा दावा केला तेव्हा डॅश अभिनेता व राज्यसभा सदस्याने ऊन आणि सावली हे सोबतच असतात असे प्रत्युत्तर दिले. 1954 साली जेव्हा राज्यसभा सदस्य लीलावती मुन्शी यांनी सिनेमामुळे तरुण बिघडतात असा दावा केला तेव्हा डॅश अभिनेता व राज्यसभा सदस्याने ऊन आणि सावली हे सोबतच असतात असे प्रत्युत्तर दिले. तर या ठिकाणी कोणता अभिनेता की ज्यांनी असं प्रत्युत्तर दिलं होतं हे आपल्याला शोधायचे. पर्याय 1 राज कपूर, पर्याय 2 पृथ्वीराज कपूर, पर्याय 3 दिलीप कुमार आणि पर्याय 4 देवानंद. तर मित्रांनो या ठिकाणी वर्ष आहे 1954 आणि त्यामुळे या ठिकाणी याचा संदर्भ आपल्याला या चारही अभिनेत्यांच्या कालखंडाच्या दृष्टीने विचार घ्यायचा आहे. तर त्यामुळे या ठिकाणी उत्तर जे आहे ते एक्झॅक्टली जर माहिती असेल तरच त्याचं तुम्ही उत्तर देऊ शकता. फॅक्च्युअल प्रश्न आहे. उत्तर आहे पृथ्वीराज कपूर. पर्याय क्रमांक 2 पृथ्वीराज कपूर. कशा पद्धतीने पहा, पृथ्वीराज कपूर हे 1952 ते 60 या कालखंडात राज्यसभेचे खासदार पदावर होते. कोणत्या कालखंडात? 1952 ते 1960 या काळात राज्यसभेत ते खासदार पदावर होते. ते राज्यसभेत नामनिर्देशित केलेले पहिले अभिनेता होते. कारण की आपल्याकडे राष्ट्रपती 12 सदस्यांचं नामनिर्देशन हे साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रातून करतात. तर त्या दृष्टिकोनातून पृथ्वीराज कपूर यांचं नामनिर्देशन हे केलं गेलेलं होतं आणि राज्यसभेत नामनिश्चित केलेले ते पहिले अभिनेता होते. पृथ्वीराज कपूर हे पहिल्या राज्यसभेत 1952 ते 54 या 2 वर्षासाठी कार्यरत होते. पहिल्या राज्यसभेत 1952 ते 1954 या 2 वर्षासाठी कार्यरत होते आणि नंतर 1954 ते 1960 या 6 वर्षांच्या पूर्ण कार्यकालासाठी राज्यसभा सदस्य होते. 1954 ते 1960 या 6 वर्षांच्या पूर्ण कार्यकालासाठी राज्यसभा सदस्य होते. तर या कालखंडातच अशा प्रकारचं विधान लीलावती मुन्शी यांनी केलं आणि त्याला प्रत्युत्तर पृथ्वीराज कपूर यांनी दिलेलं होतं. तर अशाही प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे अशीही तयारी आपण ठेवली पाहिजे. कारण की आपल्याकडे राष्ट्रपतींच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सदस्यांचं नामनिर्देशन केलं होतं आणि काल परवासुद्धा आपल्याकडे 4 सदस्यांचं नामनिर्देशन राष्ट्रपतींनी राज्यसभेत केलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. संसदेचे असे कोणते पहिले सदस्य आहेत की ज्यांनी आजपर्यंत झालेल्या तिन्ही संयुक्त अधिवेशनातील विधेयकांवर मतदान केले आहे? संसदेचे असे कोणते पहिले सदस्य आहेत की ज्यांनी आजपर्यंत झालेल्या तिन्ही संयुक्त अधिवेशनातील विधेयकांवर मतदान केलेले आहे? पर्याय 1 मुरली मनोहर जोशी, पर्याय 2 अटल बिहारी वाजपेयी, पर्याय 3 प्रमोद महाजन, पर्याय 4 रविशंकर प्रसाद. मित्रांनो पर्यायातले संबंध जे काही नेते आहेत ते भारतीय जनता पक्षाचे आहेत हे लक्षात घ्या. त्यामुळे उत्तर हे या 4 पर्यायातूनच विचार घेण्याची गरज आहे. इतर कोणत्याही पक्षाचं इथं नाव दिलेलं नाही आहे. तर इथं सर्वात ज्येष्ठ सदस्यांचा जर विचार करायचा झाला तर ऑब्व्हियसली अटल बिहारी वाजपेयींचा विचार करता शिकेल आणि म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अटल बिहारी वाजपेयी, की जे असे सदस्य आहेत किंवा असे पहिले सदस्य आहेत की ज्यांनी आजपर्यंत झालेल्या तिन्ही संयुक्त अधिवेशनातील विधेयकांवर मतदान केले आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अटल बिहारी वाजपेयी. कशा पद्धतीने मी एक तक्ता इथे दिलेला आहे आपण पाहू शकता. अनुक्रमांक, विधेयक पास झालेले वर्ष, त्यावेळेचे पंतप्रधान, त्यावेळेचे राष्ट्रपती. तर जे काही तिन्ही संयुक्त अधिवेशनामध्ये पास झालेली विधेयकं होती त्यामध्ये पहिलं विधेयक होतं हुंडा प्रतिबंधक विधेयक 1961. पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यावेळेचे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यावेळेचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. दुसरा नंबर लागतो तो बँकिंग सेवा आयोग विधेयकाचा, ज्याबद्दल सुद्धा संयुक्त अधिवेशन घेतलं गेलेलं होतं आणि विधेयक पास झालेलं वर्ष आहे 1978. त्यावेळेचे पंतप्रधान होते मोरारजी देसाई आणि
राष्ट्रपती होते नीलम संजीव रेड्डी. त्यानंतर तिसरं संयुक्त अधिवेशनाच्या पात्रता विधेयक होतं दहशतवाद निवारण विधेयक, ज्याला पोटा प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ॲक्टिव्हिटी ॲक्ट. 2002मध्ये हे विधेयक पास झालं आणि अटल बिहारी वाजपेयी हे त्यावेळेसचे पंतप्रधान होते आणि KR नारायण हे राष्ट्रपती होते. तर माननीय अटल बिहारी वाजपेयी संसदेचे असे पहिले सदस्य आहेत की ज्यांनी या तिन्ही संयुक्त अधिवेशनातील विधेयकावर मतदान केलेलं आहे, हे आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल. तर असे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर त्याही दृष्टीने तयारी ठेवा. जाऊया शेवटच्या प्रश्नाकडे की भारताचे खालीलपैकी कोणते उपराष्ट्रपती आहेत की जे उपराष्ट्रपती होण्यापूर्वी चीन व अमेरिकेतील भारतीय राजदूत होते? असे कोणते उपराष्ट्रपती आहेत की जे उपराष्ट्रपती होण्यापूर्वी चीन व अमेरिकेतील भारतीय राजदूत होते? पर्याय 1 डॉक्टर झाकीर हुसेन, पर्याय 2 KR नारायणन, पर्याय 3 GS पाठक आणि पर्याय 4 यापैकी नाही. तर मित्रांनो, इथंही आपल्याला एक्झॅक्टली जर माहिती असेल तरच आपण त्याचा संदर्भ विचारात घेऊ शकता किंवा उत्तर देऊ शकता. उत्तर आहे पर्याय 2 KR नारायणन, की जे उपराष्ट्रपती होण्यापूर्वी चीन आणि अमेरिकेतील भारतीय राजदूत होते. उत्तर आहे पर्याय 2 KR नारायणन. कशा पद्धतीने पहा, KR नारायणन हे 1976 ते 1978 या काळात चीनमध्ये, तर 1980 ते 1984 या काळात अमेरिकेतील भारतीय राजदूत होते. KR नारायणन हे 1976 ते 1978 या काळात चीनमध्ये, तर 1980 ते 84 या काळात अमेरिकेतील भारतीय राजदूत होते आणि म्हणून उपराष्ट्रपती होण्यापूर्वी ते चीन आणि अमेरिकेतील भारतीय राजदूत होते असं म्हणायला जागा होते या कालखंडाच्या दृष्टीने होतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी या संबंध 20 प्रश्नांचा आढावा आणि त्याचं डिस्कशन उत्तरांसह आपण या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. तर याच पद्धतीने अशा अनेक टेस्ट सिरीजच्या टेस्ट पेपरला आपण पुढेही व्हिडिओच्या स्वरूपात डिस्कशन दृष्टीने विचारात घेणार आहोत. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आपल्या टेस्ट सिरीजचा फायदा घ्यावा आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत ही टेस्ट सिरीज पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. मित्रांनो, जाताना सर्वांना पुन्हा विनंती की आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक पद्धतीने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि या देखील व्हिडिओला अधिकाधिक पद्धतीने अनेक विद्यार्थ्यांपर्यंत, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर आज या व्हिडिओमध्ये आपण थांबूयात. धन्यवाद.